नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे तुमचं आवड शाळेची या युट्यूब चॅनेलमध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लॅटिस गुणाकार कशा प्रकारे करायचा असतो। तर बघा, आता इयत्ता 4थी पासून मुलांना आहे की लॅटिस गुणाकार कसा करायचा असतो। तर बघा, काही काही मुलांना अजून हा गुणाकार करता येत नाही, तर एकदम सोपा आहे हा गुणाकार। आणि लॅटिस गुणाकारला चौकट पद्धत सुद्धा असं सुद्धा म्हटलं जातं। तर बघा, तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे मी सांगणार आहे की लॅटिस गुणाकार आपण कशा प्रकारे केला पाहिजे। चला तर मग, ज्या ज्या मुलांना अजून लॅटिस गुणाकार येत नाही तर त्यांनी हा गुणाकार पटकन शिकायचा आहे, जेणेकरून तुम्हाला एकदम सोपं जाईल एक्झामला तुमच्या। चला तर मग, जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजेल की हा लॅटिस गुणाकार नेमका कशा प्रकारे करायचा असतो। बघा, इथं आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे। अगोदर आपण सुरुवात म्हणजे लहान लहान एक्झाम्पल आपण घेऊया। पहिल्यांदा एकदम सोपी सोपी एक्झाम्पल आपण घेतलेली आहेत आणि नंतर आपण हळूहळू थोडीशी मोठी एक्झाम्पल, थोडीशी अवघड एक्झाम्पल आपण घेऊया। तर बघा, इथं संख्या घेतलेली आहे 35 गुणिले 7, 35 मल्टिप्लिकेशन 7। तर बघा, आता लॅटिस पद्धतीने आपल्याला हा गुणाकार करायचा असतो। तर गुणाकार हा तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, दोन प्रकारे आपण करतो, आडवा गुणाकार आणि उभा गुणाकार, अशा प्रकारे आपण करतो। आता हा लॅटिस गुणाकार जो आहे तो चौकटी करून त्या प्रकारे करायचा असतो। तर बघा, काय करायचं असतं सुरुवातीला, आता इथं संख्या 2 अंकी आहे आणि इकडे गुणाकारामध्ये संख्या 1 अंकीच आहे। मग काय करूया, आपण इथं गुणाकारचं चिन्ह देऊया। त्यानंतर ज्या संख्येने गुणायचं आहे ती संख्या या गुणाकारच्या संख्येच्या चिन्हाच्या खालीच लिहूया आपण। जे गुणाकारचं चिन्ह आहे त्याच्या खाली आपण काय केलं, ज्या संख्येनं आपल्याला गुणायचं आहे ती संख्या आपण खाली लिहिली। आता बघा, काय करायचंय आपल्याला, आता इथं संख्या 35 आहे, इकडची संख्या एकक आहे, इकडची संख्या दशक आहे। जी संख्या दशकातली आहे ती अगोदर लिहायची। आता 3 दशक म्हणजे किती, तर 3 दशक म्हणजे 30। बघा, आपण काय केलं, इथं फक्त 2 अंकी संख्या आहेत, एकक आणि दशक। अगोदर आपण दशकातली संख्या मांडली, 3 दशक म्हणजे 30। इथं आता आपण अशी रेष मारून घेऊया आणि हे जे 5 आहे ते 5 आहे असं, कारण ते एकक आहे, त्यामुळे ते आपण आहेत असं लिहिलं। बघा, इथं आपण चौकटी किती आखल्या, तर या 2च चौकटी आपण आखल्या आणि इकडं आपण जी संख्या गुणाकारामध्ये आहे ती लिहिली। आता आपल्याला काय करायचं आहे, बघा, या 7 ने आपल्याला या दोन्ही संख्यांना गुणावं लागेल। बघा, काय करायचं, हा जो 0 आहे तो 0 अगोदर आपण लिहूया इथं आणि 7चा पाडा आपण 3 येईपर्यंत म्हणूया, 7 त्रिक 21, ते 21 आपण इथं लिहू। संख्या झाली 210। 7चा पाडा आपण 5 पर्यंत म्हणायचा। बघा, 7 5 35 झाले, 35 झाले। असा असतो लॅटिस गुणाकार, असा असतो लॅटिस गुणाकार। बघा, आपण याची मांडणी कशी केली, तुम्ही सुरुवातीपासून हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला पटकन समजेल। आता जे उत्तर खाली आलेलं आहे 210 प्लस 35, तर याची आपल्याला ऍडिशन करावी लागते आणि शेवटी आपल्याला उत्तर काढावं लागतं। 5 आणि 0 5 झाले, 3 आणि 1 4 झाले आणि हे 2, म्हणजे 245 असं याचं उत्तर आलेलं आहे। तर अशा प्रकारे याची मांडणी करावी लागते आणि असा हा गुणाकार करायचा असतो। तर 4थी पासून हा गुणाकार मुलांना आहे, तर ज्यांना अजून येत नाही तर त्यांनी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, म्हणजे तुम्हाला पटकन समजेल की लॅटिस गुणाकार कशा प्रकारे करायचा असतो। आता आपण सेकंड एक्झाम्पल घेतलेला आहे, सेम याच प्रकारचं एक्झाम्पल घेतलेलं आहे। बघा, 75 गुणिले 5, अगोदर काय केलं होतं मी, चिन्ह गुणाकाराचं, जी संख्या गुणाकारामध्ये आहे ती संख्या या चिन्हाच्या खाली लिहायची। त्यानंतर एकक आणि दशक संख्या आहे, त्यामधली आपण अगोदर दशक संख्या लिहू। 7 दशक म्हणजे किती, 70। त्यानंतर हे जे 5 आहे ते 5 इकडे लिहायचे आणि या चौकटी पहिल्यांदा आपण आखून घ्यायच्या आणि फक्त यांचा गुणाकार आपल्याला करावा लागेल। बघा, 5 7 35 झाले आणि हा 0 इथे लिहायचा, 5 5 25 झाले। बघा, अगोदर या संख्येनं या संख्येला गुणायचं असतं, ते खाली लिहायचं, पुन्हा या संख्येनं या संख्येला गुणायचं असतं आणि ते खाली लिहायचं असतं। आता काय करायचं, जे उत्तर आपलं आलंय 350,
350 प्लस हे 25 करायचे. बघा 0 आणि 5 5 झाले, 5 आणि 2 7 झाले आणि हे 3 म्हणजेच 375 असं आपलं उत्तर आलेलं आहे. जेव्हा आपण लॅटिस पद्धतीने गुणाकार करतो तेव्हा आपण या चौकटीमध्ये आन्सर काढून झाल्यानंतर शेवटी जे उत्तर आलेलं आहे त्याची आपल्याला अशी ऍडिशन सुद्धा करावी लागते. आता आपला हा झाला पूर्ण गुणाकार. तर बघा आता हे आपण एकदम सिंपल एक्झाम्पल घेतली होती. आता आपण थोडीशी संख्या वाढवूया, पुढचे एक्झाम्पल घेऊया आपण. बघा आता इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे 42 गुणिले 12 म्हणजे 42 मल्टिप्लिकेशन 12. आता आपण मगाशी काय केलं होतं, इथं गुणाकारामध्ये एकच संख्या घेतली होती. आता आपण गुणाकारामध्ये 2 संख्या घेतलेल्या आहेत. आता बघा याची मांडणी आपल्याला कशी करायची असते. चिन्ह देऊ गुणाकाराचं. आता इकडं बघा मगाशी एकच संख्या होती, आता 2 घेतल्या आपण, एकक आणि दशक. आता एक दशक म्हणजे किती, तर 10. ते 10 या चिन्हाच्या खाली आपण लिहायचं. जे 2 आहे ते 2 इथं लिहायचं. त्यानंतर बघा संख्या इथे 4 आहे, 4 दशक म्हणजे 40 झाले आणि इकडे जे 2 आहे ते आहे तसं. आता फक्त यांचा आपल्याला गुणाकार करावा लागतो. अशी याची पहिल्यांदा आपल्याला मांडणी करावी लागते. बघा आता आपण काय करूया, याला पहिल्यांदा आपण गुणूया या 10 ने. या दोन्ही संख्यांना आपल्याला गुणायचं आहे पहिल्यांदा. बघा 10 चौक 40 झाले आणि हा एक शून्य इथं लिहायचा. त्यानंतर 10 दोन्ही 20 झाले. आता या बेने पुन्हा या दोन्ही संख्यांना गुणायचं आपल्याला. बे चौक 8 झाले आणि हा 0 इथं, पुन्हा बे दोन्ही 4. आता इथं काय करावं लागतं बघा, 1 2 3 4 या चारही संख्यांची आपल्याला ऍडिशन करावी लागते. आपण इकडं करू ऍडिशन. 420 80 आणि हे 4 प्लस यांचे आपण ऍडिशन करू अगोदर. इथं वरती 4 8 आणि 2 10 0 चा 1 आला, 4 आणि 1 5 म्हणजेच आपलं उत्तर 504 असं आलेलं आहे. आपलं उत्तर 504 असं आलेलं आहे. तर बघा एकदम सोपा आहे हा गुणाकार. नाव ऐकून असं वाटतं की हा गुणाकार किती अवघड असेल, पण काही अवघड नसतो. एकदम सोपा आहे हा गुणाकार करायला. आता आपण इकडचं एक्झाम्पल बघूया. बघा इथं आपण संख्या घेतलेली आहे, 3 अंकी संख्या इथं आपण घेतलेली आहे आता, आणि इकडं आपण एकच अंकी संख्या घेतलेली आहे गुणाकारामध्ये. बघा आता आपण याची मांडणी करून घेऊ अगोदर. चिन्हवरती गुणाकाराचं देऊया. संख्या एकच आहे त्यामुळं 6 खाली लिहायचं. त्यानंतर बघा एकक दशक आणि शतक. एकक दशक आणि शतक. मग आता इथं 6 आहे, 6 शतक आहे. शतक म्हणजे 100, त्यावर 2 शून्य असतात. म्हणजेच या 6 वर आपण 2 शून्य देऊया कारण ते शतकाच्या घरात आहे. त्यानंतर बघा इथं दशक आहे, एक दशक म्हणजे 10 आणि हे 5 इथं लिहायचं. बघा हे झालं. आता फक्त याला आपल्याला काय करायचं आहे, याचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. या सगळ्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. बघा 6 6 36 झाले. हे 2 शून्य इथं द्यायचे. बघा 6 10 60 झाले आणि 6 पंचे 30 झाले. एकदम सोपं आहे. आता आपण यांची ऍडिशन करू. 3600 60 आणि 30. 0 6 7 8 9 हे 6 आणि हे 3 3690 असं याचं आन्सर आलेलं आहे. बघा आता इथं आपण एक्झाम्पल घेतलेलं आहे 324 गुणिले 25. इथं आपण 3 अंकी संख्या घेतल्या आणि गुणाकारामध्ये आपण 2 अंकी संख्या घेतल्या. आता आपण यांची मांडणी करून घेऊया. बघा चिन्ह अगोदर गुणाकाराचं. इथं आता 2 दशक आहे, 2 दशक म्हणजेच 20 आणि हे जे 5 आहे ते 5 आपण इथं लिहून घेऊया. त्यानंतर बघा आता इथं तुम्हाला हे माहित झालेलं आहे. बघा 324 आहे, हे शतक आहे, 3 शतक आहे म्हणून आपण 2 0 देऊया. त्यानंतर बघा 2 दशक आहे इथं, त्यामुळे इथं आपण 20 लिहू आणि हे जे 4 आहे ते 4 आहे तसं. बघा अगोदर मांडणी आपल्याला व्यवस्थित करता यावी लागते आणि एकदा का आपल्याला मांडणी आली तर आपला गुणाकार चुकत नाही. त्यामुळे अगोदर आपल्याला मांडणी व्यवस्थित करता आली पाहिजे. आता बघा आपल्याला या संख्यांचा काय करायचा आहे, गुणाकार करायचा आहे 20 ने अगोदर.
या संख्यांना गुणायचं आहे आणि पुन्हा 5 ने सुद्धा पुन्हा या संख्यांना गुणायचं आहे. आता बघा, जर तुम्हाला शून्याचा कन्फ्यूज होत असेल तर अगोदर आपण यावर जेवढे शून्य आहेत तेवढे शून्य ते देऊन टाकूया. 1 2 3 शून्य आहेत, 1 2 3 शून्य देऊन टाकू आणि फक्त बेचा आणि 3चा गुणाकार करू. बे त्रिक 6 झाले. त्यानंतर बघा, हा एक शून्य ते 2 शून्य आपण देऊन टाकू. बे दोन्ही 4 झाले आणि बे चौक 8 झाले. त्यानंतर बघा, पुन्हा आता आपल्याला 5 आणि या 300चा गुणाकार करायचा आहे. यावर 2 शून्य आहे, 2 शून्य आपण लिहून टाकू. 5 त्रिक 15. अगोदर शून्य लिहायचे जेवढे आहेत तेवढे, इकडचे आणि इकडचे पण. मग आपल्याला गुणाकार करणं एकदम सोपं जातं. आता इथं एक शून्य आहे, तो शून्य आपण लिहू इथं. 5 दोन्ही 10 झाले. त्यानंतर बघा, 5 चौक 20 झाले. झालं आपलं उत्तर. आता फक्त या सगळ्याची आपल्याला टोटल मारायची आहे. बघा आता 6000. त्यानंतर आपण संख्या खालची 1500 घेऊया अगोदर. त्यानंतर बघा 400 घेऊया. ही सुद्धा मांडणी व्यवस्थित करता आली पाहिजे तुम्हाला. बरोबर एककाच्या खाली एकक आला पाहिजे, दशकाच्या खाली दशक आला पाहिजे, शतकाच्या खाली शतक आला पाहिजे आणि जी संख्या हजारांच्या घरात आहे ती संख्या सुद्धा एकाखाली एक आली पाहिजे. मग आपली बेरीज सुद्धा बरोबर येऊ शकते. त्यानंतर बघा, इथं 20 आहे आणि नंतर शेवटी 8 घ्यायचे आपल्याला. 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, बरोबर 6 संख्या आहेत. आता यांची आपण बेरीज करूया. इकडं फक्त 8 आहे, इकडं फक्त 2 आहे, इकडं 5 आणि 4 9 आणि 10 शून्य, 1 हातचा आला, 6 7 आणि 8 म्हणजेच 8028 असं याचं उत्तर आलेलं आहे. म्हणजे 324 गुणिले 25चं उत्तर 8028 असं आलेलं आहे. तर आता आपण पुढचे एक्झाम्पल घेऊया. बघा, इथं आपण पुढचं एक्झाम्पल घेतलेलं आहे 4225 गुणिले 8. आपण हळूहळू काय केलेलं आहे, संख्या वाढवत गेलेलो आहोत. एकक, दशक, शतक आणि हजार या संख्या आता आपण घेतल्या. बघा आता सेम तीच आहे प्रोसेस. पहिल्यांदा गुणाकारामध्ये 8 ही संख्या लिहायची. आता याची मांडणी आपल्याला व्यवस्थित करता आली पाहिजे. जर तुम्हाला येत नसेल, काही मुलांना अजून याची म्हणजे कसं लिहायचं ते कळत नाही. इथे 4 आहे, तर 4च्या पुढे संख्या किती आहेत, 1 2 3, 1 2 3 0 द्या. 2 आहे, 2 नंतर संख्या किती आहेत, 1 2 2 0 द्या. त्यानंतर 2 आहे, 2 नंतर संख्या किती आहे, 1च आहे, त्यामुळे 1 0 द्या. आणि इकडं शेवटी आपल्याला 5 घ्यायचं आहे. तर बघा, एकदम तुम्हाला मी सोपं करून सांगितलेलं आहे. एकक, दशक, शतक आणि हजार संख्या घेतलेली आहे. पण हजारावर 3 शून्य असतात, तर आपण त्याप्रमाणे घेतलेलं आहे. शतकावर 2 शून्य असतात आणि दशकावर 1 शून्य असतो. अशी याची मांडणी आपण केलेली आहे. बघा आता 8 ने या सगळ्या संख्यांना आपल्याला गुणायचं आहे. हे सगळे शून्य इथं लिहून टाकू. पहिल्यांदा आपण 8 चौक 32 झाले. 2 शून्य लिहून टाकू आपण. 8 दोन्ही 16 झाले. हा शून्य लिहूया इथं. पुन्हा 8 दोन्ही 16 झाले आणि 8 पंचे 40 झाले. बघा आता अशा प्रकारे आपण याचे आन्सर काढलेला आहे. आता याचे आपण टोटल मारूया. बघा 32000 प्लस 1600 प्लस 160 प्लस 40. आता यांचे आपल्याला टोटल मारायचे. फक्त इकडं 0, 6 आणि 4 10 शून्य, 1 हातचा आला, 6 7 आणि 8 झाले. त्यानंतर 2 आणि 1 3 झाले आणि हे 3 म्हणजेच 33800 आपलं उत्तर आलेलं आहे. तर बघा अशा प्रकारे आपण शिकलेलो आहोत की लॅटिस गुणाकार कसा करायचा असतो. तर तुम्हाला या प्रकारची किंवा यापेक्षा कोणतीही मोठी एक्झाम्पल असू देत तर तुम्ही ते पटकन करू शकता. का अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे की लॅटिस पद्धतीने गुणाकार कसा करायचा ते आपण बघितलेलं आहे. तर बघा, जर काही मुलांना खूप अवघड जात असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि तुम्ही याचा आणखीन सराव करू शकता. म्हणजे तुम्हाला तुमच्या एक्झामला खूप सोपं जाईल. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.